आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई, हे काय? ही का आली आपल्या घरी? आई, अंजलीला चाळीतले लोक घरात राहण्याची परमिशन देत नव्हते. अशा वेळेस ती बिचारी एकटी कुठे राहिली असते म्हणून मी तिला इथे घेऊन आले. अगं, म्हणून तू तिला तिची आपण दुसरीकडे कुठेतरी सोय केली असती. मी ह्या मुली समोरच स्पष्ट काय ते बोलते. ही लग्नापूर्वी तुझ्याशी कशी वागलीये ते विसरलीयस तू? आई, हे बघा, अंजलीवर खूप वाईट वेळ आलीये आणि तिला आता माझ्या मदतीची खूप गरज आहे. आणि ती बहीण आहे ना माझी, मग तिला मदत मी नाही करणार तर कोण करणार? तू इथे जरा ये इथे. अगं, तू खूप साधी आहेस ग, म्हणून तुझी जास्त काळजी वाटते. तू चांगली आहेस पण म्हणून जग चांगलं आहे असं नाहीये. ही मुलगी तुझ्याशी इतकं दुष्टपणे वागली आणि मला माहितीये माणसं बदलतात, पण ही अंजली बदलणाऱ्यातली असं मला अजिबात वाटत नाही. आई, आई बघा, अंजली खूप अडचणीमध्ये आणि तुम्ही म्हणताय तसं ती कदाचित नसेल सुधारलेली, पण आता तिला सुधारण्याची इच्छा आहे की नाही? मग अशा वेळेस आपण तिला एक पण संधी नको का द्यायला? नाही अगं, तुझं मन खूप मोठं आहे म्हणून तू हे सगळं बोलतेस. तू हिला संधी द्यायला निघालीस, पण हिने त्याचा गैरफायदा घेतला तर मग काय करणार आहेस तू? माणसाने इतकं पण चांगलं असू नये ग बाळा. तुझ्याशी तर वाईट वागली आहेच, पण हिच्यामुळे आपल्या कुटुंबाची इतकी बदनामी झाली. हिच्यामुळे जागीरदारांना सगळ्यांसमोर मान खाली घालायला लागली. तू एक वेळ हिला माफ करशील, पण ह्या घरातलं तिला कोणीही माफ करेल असं मला अजिबात वाटत नाही. आई, आई तुमचं म्हणणं बरोबर. अंजली अशी वागली की ज्यामुळे तिला कधीच कोणी माफ करू नाही शकणार. आणि मी म्हणतही नाहीये की तुम्ही तिला माफ करा. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तिला समजून घ्या. आई बघा, अंजली खूप मोठ्या अडचणीत आहे. एकतर चाळीतले लोक तिला घरामध्ये राहण्याची परमिशन देत नाही. अशा वेळी तिला एकटीला सोडणं किती बरोबर आहे मला सांगा? आई माझं ऐका ना, प्लीज तिला आपल्या घरी राहू द्या, प्लीज. अगं पण मम्मा, ऍक्च्युली मम्मा, मीच वहिनीला म्हणालो की आपण अंजलीला घेऊन आपल्या घरी जाऊया म्हणून. मम्मा, तूच नेहमी म्हणतेस ना की आपण लोकांची मदत करायला हवी. हो, मीच नेहमी म्हणते की आपण लोकांची मदत करायला हवी, पण एखाद्याने जर आपला विश्वासघात केला तर कशाला करायची आपण त्याची मदत? सई, मी तुला सांगून ठेवते, हिच्यावर विश्वास ठेवून तू खूप मोठी चूक करतेस. पुढे जाऊन हिचा तुला नक्की त्रास होऊ शकतो. मी तुला आताच सतर्क करतेय सई. आई, एकदम करेक्ट बोलताय तुम्ही. माझ्यावर कोणी विश्वास ठेवावा की लायकीच नाही हो माझी. सई, अगं आतापर्यंत खूप सहन केलंस ग तू माझ्यासाठी, पण आता माझं तुझ्या घरात येण्यामुळे जर तुझ्या सासरी काही प्रॉब्लेम होणार असेल तर नको, मी नाही राहणार इथे. मी जाईन कुठेतरी. आणि सई, तू नको हा टेन्शन घेऊस, मी करेन मॅनेज. सॉरी काकू, खरंच सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना. आय एम रिअली सॉरी. सई, ओमकार, तुम्ही दोघांनी आतापर्यंत माझी खूप हेल्प केली. थँक्यू, खरंच थँक्यू. मी जाते आता.
थांब अंजली. कुठे जाणार आहेस तू इथून? आणि बाहेर पडल्यावर हे सगळं कसं मॅनेज करणार आहेस? अंजली माझं ऐक, प्लीज कुठे जाऊ नको, थांब इथे. मम्मा प्लीज. आई, लहानपणापासून मी माझ्या मामाच्या घरात राहिलीये. लहानाची मोठी मामाच्याच घरात झालीये मी. सख्या बापाने आम्हाला वाऱ्यावर सोडलं. शेवटी मामाने आसरा दिला आम्हाला. तो जर नसता तर आमचं काय झालं असतं ना आम्हाला पण माहित नाही. आणि आज त्याच्याच मुलीवर वाईट वेळ आली आहे तर मी मदत करायला नको का तिला? आई, अंजली माझी बहीण आहे. किमान बहिणीच्या नात्याने तरी मला कर्तव्य पार पाडू द्या. आई प्लीज. मम्मा अगं, बहिणीच्या सोसायटीतली लोक खूप चिडली होती. अंजली तिथे सेफ नव्हती, म्हणून मग मीच वहिनीला अंजलीला घरी घेऊन येण्याची आयडिया दिली. ही काय करते इथे? ही कशी आली इथे? वॉचमॅन, वॉचमॅन, हिला कोणी आत यायला दिला? 1 मिनिट ताई. 1 मिनिटही नाही. मी या मुलीला 1 मिनिटही सहन नाही करू शकत. हिला नुसतं बघितलं ना तरी माझी तळपायाची आग मस्तकात जाते. मी हिला टॉलरेट करू शकत नाही. हिच्यामुळे आपली ऑलरेडी एवढी बदनामी झाली आहे. मॅडम, मॅडम प्लीज माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. हे बघा, अंजली खूप अडचणीमध्ये, म्हणून मी तिला आपल्या घरी घेऊन आले. प्लीज तिला काही दिवस आपल्या घरी राहण्याची परमिशन द्या ना प्लीज. ए हॅलो, इथे मी तुला घरात सहन नाही करू शकत. तू दिवसभर घरात असतेस ना त्यानेच मला एवढं इरिटेट होतं. त्यात ही तुझी बहीण इथे येऊन राहणार म्हणजे डबल इरिटेशन. नाही ना, हे सगळं मी नाही सहन करू शकत. आणि काय ग, लाज लज्जा शरम असं काहीच नाही का तुला? एवढं तुझ्याबद्दलच बोलते मी. अजून कोणी नाहीये इथे असं तुझ्यासारखं निर्लज्ज. निघ इकडून. वहिनी, हिला बाहेर जायला सांग ना. आउट गा.